विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्टॉक डेटा सिस्टम किंवा आपल्या ब्रांच अकाउंटचा एक नवीन अशी मेथड जी आपण पूर्वी पाहिली ती डेटा सिस्टम होती. आता याच्या पुढची जी मेथड पाहणार आहोत स्टॉक अँड डेटा सिस्टम हे पाहणार आहोत. ठीक आहे. अकाउंटिंग आता डेटा सिस्टममध्ये आपण फक्त दोन अकाउंट तयार करायचं. नंबर एक होतं ब्रांच अकाउंट प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करण्यासाठी आणि दुसरं होतं इफ डेटर्सचं ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिला नसेल तर अशा परिस्थितीत डेटर्स अकाउंट आणि दुसरं होतं ब्रांच अकाउंट प्रॉफिट लॉस फाइंड आउट करण्यासाठी तयार करत होतो. बट आता स्टॉक अँड डेटा सिस्टममध्ये थोडीशी आपली अकाउंटिंग वास्ट होणार आहे, थोडीशी वाढणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 5 अकाउंट तयार करावे लागतील. एक आहे ब्रांचचा स्टॉक अकाउंट, दुसरा असेल ब्रांच डेटर्स अकाउंट, तिसरा असेल ब्रांच एक्सपेन्सेस, ब्रांच ॲडजस्टमेंट फॉर फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यानंतर गुड सेंट टू ब्रांच अकाउंट. असे 5 अकाउंट आपल्याला वेगवेगळे बनवायचे. बाकी काहीच नाही, फक्त इथं जे काही आपण एंट्री करणार आहोत ते एकापेक्षा जास्त ठिकाणी करणार असल्यामुळे अकाउंटिंग थोडीशी आपल्याला जास्त वाटणार आहे. बाकी याच्यामध्ये पूर्वीच्या आणि याच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. ठीक आहे. डेटर्स अकाउंट आपण ऑलरेडी पाहिले. डेटर्स अकाउंट ॲज इट इज तेच करायचे. स्टॉक एक नवीन आले याच्यामध्ये, ब्रांचचा स्टॉक वाढला कमी झाला हे आपल्याला इथं दाखवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्रांचचे एक्सपेन्सेस कोणकोणत्या गोष्टीचे एक्सपेन्सेस आहेत, कोणकोणत्या गोष्टीचे एक्सपेन्सेस हे आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे. ब्रांचचा प्रॉफिट लॉस फाइंड आउट करण्यासाठी ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट आपण या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. आणि गुड सेंट टू ब्रांच याच्यामध्ये फक्त आणि फक्त लोडिंग अमाऊंट लिहायचे आपल्याला आणि गुड्स सेंट किंवा गुड्स रिटर्न या दोनच गोष्टी याच्यामध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत. लोडिंग अमाऊंट म्हणजे स्टॉक रिझर्व किंवा डिफरन्स आणि दुसरं काय रे तर गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न. याच्यामध्ये सुद्धा लोडिंग अमाऊंट लिहायचे, पण याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न. याच्यामध्ये लोडिंग अमाऊंट आणि ज्या काही गुड्स सेंट गुड्स रिटर्न आहे फक्त दोनच गोष्टीचं गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न. त्याच्यानंतर लोडिंग अमाऊंट गुड्स सेंटची, लोडिंग अमाऊंट गुड्स रिटर्नची, बस एवढंच लिहायचं याच्यामध्ये. एक्सपेन्सेसमध्ये एक्सपेन्सेस, डेटर्समध्ये डेटर्सच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी, स्टॉकमध्ये स्टॉकशी संबंधित असणाऱ्या गोष्टी. मग आता आपण एक क्वेश्चन पाहूया. तुमच्या समोर असेल क्वेश्चन. काय सांगते, किरण ब्रदर्स ऑफ पुणे हॅव अ ब्रांच ॲट हैदराबाद. पुण्याची ब्रांच आहे, पुण्याचं हेड ऑफिस आहे, हैदराबादला ब्रांच आहे. गुड्स आर इनवॉइस्ड बाय द हेड ऑफिस टू द ब्रांच मार्क्ड ॲट सेलिंग प्राइस विच इज कॉस्ट प्लस 20%. ऑल द एक्सपेन्सेस ऑफ ब्रांच आर पेड थ्रू हेड ऑफिस. सगळे जे काही एक्सपेन्सेस आहेत ब्रांच ते हेड ऑफिस पेड करणार आहे. कॅश कलेक्टेड फ्रॉम कस्टमर ऑल्सो रेडी. मनी सेल्स आर डेली डिपॉझिटेड टू द क्रेडिट हेड ऑफिस अकाउंट इन द स्टेट बँक ऑफ इंडिया हैदराबाद. म्हणजे डेली रेमिटन्स म्हणजे प्रत्येक दिवसाचं ट्रान्झॅक्शन कॅश जनरेट झालं हेड ऑफिसला ट्रान्सफर करणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फॉर द इयर एंडेड जे काय दिलं असेल ते शो द ब्रांच प्रॉफिट युझिंग स्टॉक अँड डेटा सिस्टम. ब्रांच प्रॉफिट काढायचं स्टॉक अँड डेटा सिस्टम नुसार. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ओपनिंग स्टॉक दिले तुम्हाला इनवॉइस प्राइसने. तुम्हाला सगळ्यात अगोदर लोडिंग किंवा स्टॉक रिझर्व किंवा डिफरन्स कोणकोणत्या गोष्टीचा कॅल्क्युलेट करायचा ते माहिती असायला पाहिजे. नंबर 1 ओपनिंग स्टॉक, नंबर 2 क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न या 4च गोष्टीचा आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. मग त्यांनी सांगितले ओपनिंग स्टॉक ॲट इनवॉइस प्राइस 12,000, क्लोजिंग स्टॉक ॲट इनवॉइस प्राइस 9,000, डेटर्स ॲट बिगिनिंग 6,000, डेटर्स ॲट द एंड whatever it may be. आपण अगोदर लोडिंग कॅल्क्युलेट करूया. रेट सांगितला 20%. मग 100 रुपये कॉस्ट असताना त्यांनी प्रॉफिटचा रेट सांगितला 20%. आपली किती येते 120. मग निव्वळ काढण्यासाठी काय करायचं 20% डिवायडेड बाय 120 जर केलं 20 21 20 20चे 16 या ठिकाणी आपला जो काही रेट येणार आहे तो. ठीक आहे. मग आता लोडिंग सांगितले, ओपनिंग स्टॉक सांगितलं त्याने 12,000 इंटू हे आलेला आन्सर 1/6 1 डिवायडेड बाय 6. 6 1 6 6 2 12 किती आले रे लोडिंग 2000 या ठिकाणी लोडिंग आलेली आहे. ओके. चला तर हे असेल वर्किंग मध्ये. ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहिणार आहोत
ब्रांच स्टॉकच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 12,000 12,000 रुपये. ओके 12,000. आणि याची जे काही लोडिंग लिहिणार आहोत ते आपण ब्रांच ॲडजस्टमेंट मध्ये त्याची लोडिंग लिहिणार आहोत. लिहा बाय लोडिंग इन ओपनिंग स्टॉक कॅल्क्युलेट केली किती 2,000. त्याच्यानंतर पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉक ॲट इनवॉइस प्राइस. क्लोजिंग स्टॉक सुद्धा सांगितलं. ओपनिंग स्टॉक डेबिटला तर क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये सांगितला 9,000. आता तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा बरं. असं याप्रमाणेच 9,000 इंटू 1/6 6 1 6 3 1 3 3 2 6 बघा करून 3 जाईल. आता 3 2 6 3 1 9 3,000 बघा करा. जर 2 केलं तर 1/2 म्हणजे 1,500 रुपये येईल. 1,500 तुमची लोडिंग येईल. ठीक आहे. मग क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे तर त्याची लोडिंग डेबिटला टू लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक किती रे. लोडिंग काढली आपण 1,500 1,500. त्याच्यानंतर डेटर्स ॲट बिगिनिंग म्हणजे ओपनिंग डेटाचा डेटाचं बॅलन्स सांगितलंय. लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती 6,000. आता याची लोडिंग काढायची का तर नाही. लोडिंग फक्त 4 गोष्टीची ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न बाकी कशाचीच नाही. डेटास ॲट द एंड म्हणजे क्लोजिंग मी सांगितलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती सांगितलं 7,000 7,000 रुपये. पुढे चला गुड्स सेंट टू ब्रांच ॲट इनवॉइस प्राइस 78,000. 78,000 ने काय केलं आपल्याला या ठिकाणी आपण गुड्स पाठवलेले आहेत. ठीक आहे. मग गुड्स 78,000 बघूया कॅल्क्युलेट करू. 78,000 ची लोडिंग काढा. 78,000 इंटू 1/6 काढा. 6 1 6 इथं सुद्धा 6 1 6 उरला 1 18 झालं. 6 1 6 साइन 2 12 साइन 3 18 13,000 13,000 या ठिकाणी लोडिंग येऊन जाईल. मग गुड सेंट आपलं राहतो कुठे रे तर गुड सेंट आपण इथं डेबिटला लिहिणार आहोत ब्रांच स्टॉक अकाउंटच्या टू गुड्स सेंट टू ब्रांच किती 78,000. ठीक आहे. गुड सेंट टू ब्रांच. मग तुम्हाला गुड सेंट टू ब्रांच कुठे दिसेल आणखी इथं दिसाले. इथं ज्याच्या डेबिटला आहे याचा अर्थ गुड सेंट अकाउंटचा कुठे जाईल क्रेडिटला. काय म्हणून बाय ब्रांच स्टॉक अकाउंट बाय ब्रांच स्टॉक अकाउंट किती 78,000 78,000 रुपये. आता आपण लागलीच याची लोडिंग आपण रेकॉर्ड करणार आहोत. याची लोडिंग ॲडजस्टमेंट मध्ये जाताना क्रेडिटला जाईल बाय काय तर लोडिंग इन गुड्स सेंट 13,000. ओके. तीच लोडिंग इकडे घ्यायची आपल्याला गुड्स सेंट मध्ये. याच्यामध्ये गुड्स सेंट आणि त्याची लोडिंग गुड्स रिटर्न आणि त्याची लोडिंग फक्त एवढ्याच गोष्टी. याच्या क्रेडिटला इथे येताना डेबिटला येईल टू ब्रांच ॲडजस्टमेंट ब्रॅकेट मध्ये लोडिंग अमाउंट 13,000 13,000 रुपये. बस एवढंच आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय तर बघूया पुढं काय. कॅश सेल्स ड्युरिंग द इयर काय सांगितलंय तर कॅश सेल्स ड्युरिंग द इयर. इमिजिएटली पॉइंट आहे कॅश सेल्स ड्युरिंग द इयर. अमाऊंट आहे 54,000. आता कॅश सेल्स त्याच्यामुळे काय झालं रे कॅश सेल्स कशावरती इफेक्ट होणार आहे तर कॅश सेल्स केल्यामुळे तुमचा जो काही स्टॉक आहे ब्रांचचा स्टॉक तो कमी होणार आहे.
ब्रांचचा स्टॉक कमी होत असेल तर आपण स्टॉक मध्ये लिहिणार आहोत, स्टॉक इन्क्रीज होत असेल तर आपण डेबिटला लिहिणार आहोत, स्टॉक डिक्रीज होत असेल तर आपण क्रेडिटला लिहिणार आहोत. आता कॅश सेल्स केल्यामुळे आपला स्टॉक कमी झाला, क्रेडिट साइडला लिहा. कॅश सेल्स केल्यामुळे पैसा येतो बाय बँक, ब्रॅकेट मध्ये कॅश सेल. ओके, अमाऊंट किती आहे रे? तर अमाऊंट आहे 54,000, 54,000. दुसरा इफेक्ट कुठं? तर दुसरा इफेक्ट कुठंच होणार नाही, डायरेक्टली सेल्स मध्ये होऊन जाईल, ऍक्च्युअल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स मध्ये किंवा ट्रेडिंग अकाउंट मध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट घ्या, क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स आहे 18,000. क्रेडिट सेल्स केल्यामुळे काय होतं? क्रेडिट सेल्स केल्यामुळे तुमचे डेटास इन्क्रीज होतात, क्रेडिट सेल्स केल्यामुळे डेटास इन्क्रीज होतात. त्याचप्रमाणे क्रेडिट सेल्स केल्यामुळे तुमचा स्टॉक कमी होतो. ओके, मग डेटा इन्क्रीज झाले, इन्क्रीज झाल्यामुळे आपण डेबिटला लिहिलं टू क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल. ठीक आहे, किती रुपये क्रेडिट सेल्स रे? तर क्रेडिट सेल्सची अमाऊंट आहे 18,000, 18,000. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय? क्रेडिट सेल्स केल्यामुळे काय झालं तुमचे? क्रेडिट सेल्स केल्यामुळे तुमचा स्टॉक कमी होतोय, म्हणून इथं सुद्धा बाय डेटर्स. डेटर्स ब्रॅकेट मध्ये क्रेडिट सेल, क्रेडिट सेल्स. अमाऊंट किती? अमाऊंट आहे 18,000, 18,000. त्याच्यानंतर पुढे या, क्रेडिट सेल झालं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे रिटर्न टू हेड ऑफिस ऍट इनवॉइस प्राइस. आपल्या ब्रांचने जे काही हेड ऑफिसला गुड्स रिटर्न केले, गुड्स सेंड केले असेल, इथे लिहिलं डेबिटला ब्रांच स्टॉकच्या. त्याची लोडिंग कुठे लिहिलेली? लगेच कुठे लिहिली आपण त्याची लोडिंग? ब्रांच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला. आणि जे काही गुड्स सेंट अकाउंट असेल, गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट, याच्यामध्ये लोडिंग आणि किती रुपयाचे गुड्स सेंड केले एवढंच लिहायचं. गुड्स सेंट 78,000 क्रेडिटला आणि इकडे डेबिटला आहे म्हणून इकडे क्रेडिटला आलं. त्याच्यानंतर याची लोडिंग जी आहे याच्या अपोजिट साइडला 13,000. आता याच्या पुढचा पॉइंट काय? तर याच्यानंतर आहे गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस किंवा गुड्स रिटर्न केला आपण हेड ऑफिसला. किती रुपयाचं आहे? 6,000 चे गुड्स आपण रिटर्न केले. मग आपल्या समोर जो काही रेट आहे तो कॅल्क्युलेट करून घ्या. 6,000 इंटू 16 किती आलं? लोडिंग अमाऊंट 1,000 रुपीज. चला, मग गुड्स रिटर्न कुठे येईल? सेंट डेबिटला असेल तर रिटर्न क्रेडिटला बाय गुड्स रिटर्न. अमाऊंट किती आहे गुड्स रिटर्नची? 6,000, 6,000 रुपये. ओके, मग याची जी काही लोडिंग येणार आहे गुड्स सेंटची क्रेडिटला लिहिले, तर याची जी काही आपण लोडिंग लिहिणार आहोत ती डेबिट साइडला लिहिणार आहोत. टू लोडिंग, याला स्टॉक रिझर्व सुद्धा असं म्हणतात, प्रत्येक लोडिंगला स्टॉक रिझर्व सुद्धा म्हणतात. लोडिंग इन गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न किती? तर इथं कॅल्क्युलेट केले 1,000, 1,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर आता गुड्स सेंट मध्ये इफेक्ट देऊया. गुड्स सेंट टू ब्रांच क्रेडिटला लिहिले आपण कारण इकडे डेबिटला आहे. आता गुड्स रिटर्न बाय ब्रांच इकडे क्रेडिटला, इकडे येताना डेबिटला येईल. टू गुड्स रिटर्न किंवा ब्रांच स्टॉक, इथल्या अकाउंटचं नाव दिलं. किती? तर अमाऊंट आहे 6,000, 6,000. आणि याची लोडिंग लागलीच अपोजिट साइडला आपण लिहून टाकूया बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट, ब्रांच ऍडजस्टमेंट. ठीक आहे, किती लोडिंग आहे? 1,000. लोडिंग किती आहे? 1,000 रुपयाची लोडिंग आहे. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय बघा, क्लिअर आहे? याचे आधी इफेक्ट बघून घ्या. गुड्स कमी रिटर्न केले, गुड्स आपल्या ब्रांचने रिटर्न केले, एक इफेक्ट इथं गुड्स सेंट केल्यामुळे काय झालं? आपला स्टॉक वाढत होता म्हणून आपण लिहिला. डेबिटला आता ब्रांचचा स्टॉक रिटर्न केल्यामुळे कमी झाला, क्रेडिटला लिहिलं. याची येणारी लोडिंग डायरेक्ट ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये लिहून टाकली. याची क्रेडिट इथं क्रेडिटला लिहिली तर लोडिंग डेबिटला, एक इफेक्ट. दुसरा गुड्स सेंट क्रेडिटला, गुड्स रिटर्न डेबिटला, याची लोडिंग लगेच इन वर साइडला अपोजिट साइडला. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे
सॅलरी, सॅलरी एक्सपेन्सेस सेपरेट अकाउंट आहे आपल्या इथं, तर सॅलरी मध्ये लिहून टाका 2 सॅलरी. किती आहे सॅलरी? तर सॅलरी आहे 2000 रुपये. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे आहे रेंट, रेंट 1000. रेंट सुद्धा एक्सपेन्सेस आहे, लिहा डेबिटला रेंट 1000. त्याच्यानंतर पुढे काय? डिस्काउंट अँड अलाउन्स, हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे, बट डेटास मध्ये याचा इफेक्ट होईल. ओके का? तर डिस्काउंट आणि अलाउन्स दिल्यामुळे डेटास डिक्रीज होत असते आणि डिक्रीज झाल्यामुळे आपण ते क्रेडिटला घेत असतो. ठीक आहे. बाय काय? डिस्काउंट अँड अलाउन्स. किती? तर डिस्काउंट अँड अलाउन्स आहे 800 रुपये. आणि हा एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून एक्सपेन्सेस मध्ये सुद्धा येईल टू डेटर्स अकाउंट ब्रॅकेट मध्ये डिस्काउंट. किती रुपये? 800 रुपये. झालं. हे दोन एक्सपेन्सेस का आले नाहीत? डेटरशी रिलेटेड नाही, त्याच्यामुळे ते आलेच नाहीत. डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करून टाकणार आहोत. आणि प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे अकाउंट कोणतं आहे? ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे शेवटी याचं जे काही ट्रान्सफर होणार आहे ते कुठे होणार आहे? ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स मुळे काय होतं रे? बॅड डेब्ट्स मुळे तुमचे डेटर्स डिक्रीज झाले, आणि डिक्रीज होत असेल तर आपण कुठे लिहितो? तर या ब्रांचच्या डेटर्स मध्ये लिहित असतो बाय बॅड डेब्ट्स. किती बॅड डेब्ट्स आहे? तर 200 रुपयाचे बॅड डेब्ट्स आहेत. मग हा सुद्धा एक प्रकारचा खर्च आहे. खर्च लिहायचं टू बॅड डेब्ट्स किंवा डेटर्स अकाउंट, कारण याचा अकाउंट तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्याचं नाव दिले अगोदरच्यासारखं टू डेटर्स ब्रॅकेट मध्ये बॅड डेब्ट्स 200 रुपये. त्याच्यानंतर आहे नॉर्मल लिकेज अँड स्पॉइलेज अँड इनवॉइस प्राइस. नॉर्मल लिकेज याच्यामुळे काय होणार आहे? तुमचा स्टॉक वाढतो का कमी होतो? एक गोष्ट क्लिअर करून घ्या. नॉर्मल लिकेज किंवा काही झालं तर तुमचा स्टॉक कमी होणार आहे. ठीक आहे. नॉर्मल लॉस झाला थोडक्यामध्ये, तर स्टॉक कमी झाला. स्टॉक मध्ये आपण लिहूया बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट, कारण शेवटी आपल्याला तिकडेच पाठवायचं आहे. ब्रांच ऍडजस्टमेंट ब्रॅकेट मध्ये नॉर्मल लिकेज. किती? नॉर्मल लिकेज कितीचं झालंय? 3000. ओके. आणि त्याच्यामध्ये जे काही असेल ते नॉर्मल लिकेज आपण कुठे लिहिणार आहोत? ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये टू ब्रांच स्टॉक ब्रॅकेट मध्ये नॉर्मल लिकेज 3000 रुपये. बस एवढंच आहे याच्यामध्ये. पूर्वी नॉर्मल लिकेज आले तर आपण स्किप करत होतो. ओके, स्किपच करायचो, कारण ते नॉर्मल लिकेज करण्यासाठी आपल्याकडे स्टॉक ही नव्हतं आणि ब्रांच ऍडजस्टमेंट किंवा प्रॉफिट अँड फाइंड आउट लॉस काढण्यासाठी हे सुद्धा अकाउंट नव्हतं. त्याच्यामुळे स्किप करायचो. पण इथं जे आहे ते आपण पाहिलं, स्टॉक कमी झाला नॉर्मल लिकेज मुळे, आणि दुसरा इफेक्ट हा आपला एक प्रकारचा लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला किंवा चला. तर त्याच्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर काय आहे का? तर क्वेश्चन मध्ये नॉर्मल लिकेज झाल्यानंतर काहीही दिलेलं नाही, तर तुम्ही काय करणार? डायरेक्टली सगळ्यांची टोटल करून घ्या आणि टोटल केल्यानंतर आपण पुढे पाहूया. ठीक आहे. अगोदर एक्सपेन्सेस क्लोज करून ते आपण ट्रान्सफर करून टाकू. एक्सपेन्सेसची साइड क्लोज करायचे 2000, 3000, 4000 रुपये. एक्सपेन्सेस किती झाले? 4000, 2, 3 आणि 1000, 4000 रुपये. हे ट्रान्सफर कुठं करायचे? ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये बाय ब्रांच ऍडजस्टमेंट ब्रॅकेट मध्ये सिंपली ट्रान्सफर म्हणा. किती रुपये? 4000. ठीक आहे. याच्या क्रेडिटला आहे तिथे त्यांना डेबिटला येईल टू ब्रांच एक्सपेन्सेस
क्लोज करा 4000. ओके, त्याच्यानंतर पुढचा अकाउंट क्लोज करूया आपण ब्रांच. अरे काय ना, थोडस वरी घेऊया. क्लोजिंग स्टॉक 9000. ओके, आता जर क्लोज केलं आपण तर किती येतं बघा. 54,000, 18,000, 6,000, 3,000 आणि 9,000. 90,000, 90,000. इकडे सुद्धा 90,000. अकाउंट क्लोज झाला. त्याच्यानंतर डेटरचं क्लोज करून बघूया. एक कॅरी डाऊन वर घ्या. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 7,000. ओके, चला मग क्लोज करूया. किती येतं बघा. 6,000, 18,000, इकडं 16,000, 800, 200 आणि 7,000. किती आलं 24,000. इथं सुद्धा 24,000. ओके, इथं ऑलरेडी क्लोज केलंय. त्याच्यानंतर गुड्स सेट आणि गुड्स रिटर्न क्लोज करूया. गुड्स सेट आणि गुड्स रिटर्न क्लोज करा. 78,000, 1,000. त्याच्यानंतर 6,000, 13,000 आणि दुसरं काय 6, 13 आणि जे काय डिफरन्स येईल तो. क्रेडिट साइड क्लोज करा. 79,000, 79,000 येईल. आणि डेबिट साइड जर क्लोज केली 13/6 किती 19,000 येईल. आणि जो काही डिफरन्स राहणार आहे, डिफरन्स गुड सेटचा शेवटी कुठं पाठवायचं आपल्याला तर परचेस अकाउंट मध्ये पाठवून द्यायचे. ओके, जेवढं काय बॅलन्सिंग फिगर येईल ते. मग किती राहणार आहे बॅलन्सिंग फिगर तर या ठिकाणी मे 60,000 राहून जाईल. आणि याला आपण टू परचेस म्हणूया. परचेस अकाउंटला शेवटी हे गुड सेट पाठवून देणार आहोत. त्याच्या ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. ओके, इथे येईल 79,000. लास्टली क्लोज करून टाका. हे अगोदर वरचा पार्ट क्लोज करा. याचे आपण दोन पार्ट करूया ब्रांच ऍडजस्टमेंटचे. एक असेल ट्रेडिंगचा आणि दुसरा असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. क्रेडिट साइड जर क्लोज केली ब्रांच ऍडजस्टमेंटची तर 15,000, 15,000 रुपये. इकडे जर क्लोज करा अमाऊंट किती येईल 3, 4, 5, 5,500. बॅलन्सिंग फिगर किती शिल्लक राहतं तर 9,500 रुपये बॅलन्सिंग फिगर शिल्लक राहतं. आणि आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटचा जो काही बॅलन्सिंग फिगर राहणार आहे क्रेडिट साइड पेक्षा जर डेबिट साइड कमी आली तुमची, क्रेडिट साइड जास्त आली तर त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. ग्रॉस प्रॉफिट 9,500. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतो रे नेक्स्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय ग्रॉस प्रॉफिट 9,500. क्लोज करून टाका. नेट प्रॉफिट काढून द्या 9,500. 9,500. मग किती बॅलन्सिंग शिल्लक राहणार आहे. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती शिल्लक राहतं बघा. बॅलन्सिंग फिगर काढून घ्या. या ठिकाणी 5,500 शिल्लक राहतं. ओके, चला. तर या ज्या काही चॅप्टर मध्ये डाऊट असेल किंवा या क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला सिंपली खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये किंवा तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती जे समजलं नाही ते व्हॉट्सअप करू शकता. मी त्याचा रिप्लाय देत जाईल. सगळ्यात अगोदर आपल्याला ब्रांच एक्सपेन्सेस क्लोज करायचे आणि ते टाकून द्यायचे ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये खालच्या पार्ट मध्ये. म्हणजेच एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने आपण कुठं दाखवून दिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. वरचा पार्ट ट्रेडिंग ट्रीट करा, खालचा पार्ट प्रॉफिट लॉस ट्रीट करा. त्याच्यानंतर गुड्स सेंड टू ब्रांच आहे. याच्यामध्ये गुड्स सेंड त्याची लोडिंग, गुड्स रिटर्न त्याची लोडिंग, बस एवढंच. याच्यामध्ये
ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकची लोडिंग, गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्नची लोडिंग आणि एक नवीन नॉर्मल लॉस किंवा लिकेज जर आलं तर ते. याच्यामध्ये स्टॉक कोणत्या कारणानं वाढतोय ते कारण डेबिट साइडला लिहायचे स्टॉक वाढण्याचे आणि कोणत्याही कारणानं जर स्टॉक कमी होत असेल तर ते लिहायचे क्रेडिट बाजूला. डेटाचं सुद्धा अगदी तसंच आहे, वाढत असतील डेटा डेबिटला लिहा, वाढत घटत असतील कमी होत असेल क्रेडिट साइडला लिहा. ओके चला या तर अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचे ज्यांना कुणाला जर ॲडव्हान्स अकाउंटमध्ये डाऊट असेल अशा विद्यार्थ्यांमध्ये. ओके चला धन्यवाद.